हॅलो एव्हरीवन, फूड रेसिपी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत छोले भटुरे। सर्वप्रथम आपण बनवणार आहोत छोल्यांची भाजी। त्यासाठी मी हे छोले रात्रभर भिजत घातले होते। आता आपण हे छोले एका कुकरमध्ये काढून घेऊ आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊ। हे पहा, रात्रभर भिजत घातलेले छोले मी आता कुकरमध्ये काढून घेते। आणि जे छोले भिजवण्यासाठी पाणी वापरलं होतं शक्यतो ते पाणी वापरायचं नाही, कुकरमध्ये दुसरं पाणी घालून घ्या। कमी जणांसाठी करायचं असेल तर तुम्ही अर्धी वाटी छोले घेऊ शकता। जर जास्त जणांसाठी घ्यायचं असेल तुम्ही त्याची क्वांटिटी वाढवू शकता। इथे मी कमी जणांसाठी करत आहे त्याच्यामुळे छोल्यांची क्वांटिटी कमी घेतलेली आहे। हे पहा, मी इथे कुकरमध्ये छोले टाकून घेतलेले। आता स्वच्छ दुसरं पाणी टाकून घ्या आणि 2-3 शिट्ट्या काढून घ्या। कमी आचेवर असं कुकर ठेवून त्याच्या 2-4 शिट्ट्या काढून घ्या। हे पहा, मी कुकरला 2-3 शिट्ट्या हे करून छान छोले असे उकडून घेतलेले आहेत। छान आपले छोले उकडलेले आहेत। आता आपण छोलेची फोडणीची तयारी करूया। तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागेल लसूण अद्रकची पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्ता, गरम मसाला, छोले मसाला, लाल तिखट, कापलेला टोमॅटो, कापलेला कांदा, जिरे, मोहरी आणि चवीपुरतं मीठ। आता हे कुकरमधले छोले मी एका बाउलमध्ये छान व्यवस्थित काढून घेते। जे आपण छोले उकडण्यासाठी पाणी वापरलं होतं ते पाणी फेकून द्यायचं नाही, त्याच पाण्याचा उपयोग आपण फोडणीमध्ये करणार आहोत, म्हणजे छोल्यांची चव बिघडणार नाहीये। सर्वप्रथम आपण एक कढई ठेवून घेऊ, त्यात 2-3 चमचे तेल घालून घेऊ। तेल छान गरम होऊ द्या। छान गरम झालं तर फोडणी चांगली बसेल, त्यामुळे तेल चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यायचं। हे पहा, इथे आपलं तेल गरम झालेले। आता आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे, त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ। जिरे मोहरी छान कडू द्या। जिरे मोहरी कडल्याच्या नंतर यात आपण कढीपत्ता घालून घेऊ। हे पहा, इथे आपले कढीपत्ता पण छान कडला गेलेले। आता आपण यात आले लसूणची पेस्ट टाकलेली आहे, ते पण छान परतून घ्या। हे पहा, आले लसूणची पेस्ट छान परतल्या गेलेली। आता आपण यात बारीक आपल्याला एक कांदा टाकून घेऊया। कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्या। सगळं साहित्य छान असं सोनेरी रंगावर परतलं तरच भाजीची चव छान होईल, त्यामुळे सगळं साहित्य व्यवस्थित तळायचं। हे पहा, कांदा आपला छान परतला गेलेला आहे। आता आपण यात कापलेला टोमॅटो टाकू। टोमॅटो टाकल्याच्या नंतर त्यात वरतून थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो पण व्यवस्थित शिजला जाईल। मीठ टाकलं का टोमॅटोला पाणी सुटतं आणि टोमॅटो छान शिजला जातो। सगळं साहित्य छान परतून घ्या। सगळं साहित्य छान असं सगळं साहित्य छान असं वेल मिक्स करून घ्या। छान परतवून घ्या व्यवस्थित। हे पहा, इथे पाहू शकता तुम्ही, छान कांदा आणि टोमॅटो एकदम एकजीव झालेला आहे। छान बारीक पेस्ट झालेली आहे। यानंतर आपण फोडणीमध्ये थोडीशी हळद घालू। हे पहा, मी थोडीशी हळद घालत आहे। जास्त पण हळद नाही घालायची, जास्त हळद घातल्यास चव बिघडून जाते। यानंतर आपण यामध्ये लाल तिखट, त्यानंतर थोडासा छोले मसाला, सगळे मसाले घालून घेतल्याच्या नंतर छान परतवून घ्या। हवं तर तुम्ही यामध्ये गरम मसाला आता पण टाकू शकता, नाहीतर छोले शिजत आल्याच्या नंतर टाका, म्हणजे छान मसाल्याचा फ्लेवर येईल। छान सगळं साहित्य मिक्स करून घ्या असं एकजीव। याला 1-2 मिनिटं छान असं शिजू द्या।
हे पहा, फोडणीला छान असा खमंग सुवास सुटलेला आहे. एकदम आत्ताच खावंसं वाटतील अशा प्रकारे छान सुगंध सुटलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता, फोडणीला छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये उकडून घेतलेले छोले टाकून घेऊ. छोले टाकल्यावर छोले छान असे या फोडणीमध्ये मिक्स करून घ्या. अशा प्रकारे पूर्ण मसाला छोल्यांना लागला पाहिजे. अशा प्रकारे छान असं वेल मिक्स करून घ्या. हे पहा, छोले छान असे मिक्स करून घेतलेले. आपण आता यात वरतून गरम मसाला घालून घेऊया. नाही टाकला तरी चालेल, पण टाकला तर एकदम छान टेस्ट येईल, त्यामुळे टाकायचं थोडाफार. आता मसाला टाकून घेतल्याच्या नंतर छान असं फोडणी परतून घेऊया आपली. आता हे असंच 2-4 मिनिटे झाकून ठेवा आणि छान असं शिजू द्या. हे पहा, 2-3 मिनिटे झाकून ठेवल्यावर भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये जे उकळण्यासाठी पाणी वापरलं होतं तेच पाणी रस्स्यासाठी टाकून घेऊया. जेवढा रस्सा हवा आहे त्या प्रकारे तुम्ही पाणी टाकून घ्या. हेच जर पाणी वापरलं तर आपल्या छोल्यांची चव बिघडणार नाही. छोले एकदम छान टेस्टी होतील. त्यामुळे शक्यतोवर जे उकडण्यासाठी पाणी घेतलं होतं तेच वापरायचं. आता आपण यात चवीनुसार मीठ घालून घेऊ. आणि याला छान परतून घेऊ. परतून झाल्याच्या नंतर आपण यात जी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर होती ती अशी वरतून टाकून घेऊ. परत आपली भाजी छान परतवून घेऊ आणि 3 ते 4 मिनिटं परत शिजण्यासाठी ठेवू. जास्त वेळ शिजून घ्यायची नाही, कारण आपण ऑलरेडी हे छोले कुकरमध्ये शिजवून घेतलेले होते. हे पहा, इथे आपले छोले छान शिजून तयार आहेत. तयार आहे बघा आपली छोले भटोऱ्याची रेसिपी. कशी वाटली तुम्हाला छोले भटोरे बनवण्याची रेसिपी? जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तशाच प्रकारे तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि नवीन जर कोणती रेसिपी हवी असेल तर कमेंटद्वारे नक्की टाईप करून सांगा. धन्यवाद.